म्हणजे काँग्रेसने आश्वासन दिलं की आम्ही ओल्ड पेन्शन स्कीम आणू, ओबीसीची त्यांनी गोष्ट केली, कास्ट सेन्सस करायचं त्यांनी सांगितलं, वेलफेअर प्रोग्राम तर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे कॉमनच होते सगळीकडे. असं असूनही एवढा फरक का पडला याचं विश्लेषण काँग्रेसला करावं लागेल. निश्चित हाच मुद्दा घेऊन वाघमारे सरांकडे मला जायचं आहे. आत्ता जसं केसरी सर म्हणाले की कमलनाथ शेवटी फार ऍक्टिव्ह नव्हते असं दिसतंय, मात्र आज तर कमलनाथांच्या विजयाचे बॅनर सकाळपासूनच लागलेले होते. आपण ते देखील स्क्रीनवरती बघितलेलं होतं. मध्य प्रदेशात खास करून काँग्रेस कुठे कमी पडली, कारण भाजपने पूर्ण तयारी केलेली होती. शिवराज सिंग चौहान सुरुवातीला कमी होते, तसे बॅकफूट होते, मात्र नंतर ते फ्रंट फूटवर आले. मात्र भाजपची ही स्ट्रॅटेजी केडर म्हणून काम करणं, हे केडर म्हणून काम करणं काँग्रेसला मध्य प्रदेशात का जमलं नाही? मध्य प्रदेशामध्ये असं काही झालं नाही की आमचं केडर काम करत नव्हतं किंवा काँग्रेस काम करत नव्हती. मी जे मगाशी म्हणालो किंवा चंदावरकर सर जे म्हणाले की ज्या बाकीच्या फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये जो मगाशी मोदी आणि शहांचा जो फॅक्टर होता की त्यांच्या घोषणा, राम मंदिराबद्दलची ती घोषणा की आम्ही तुम्हाला कम्प्लीट फ्री ट्रिप देऊ आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करू, ही जी आश्वासनं मध्ये जी सोडण्यात आली की जी आचारसंहितेचा भंग करून करण्यात आली, आणि कदाचित ती आश्वासनं आणि एक हिंदुत्वाचा त्याला लागलेली किनार, या सगळ्या गोष्टीचा परिणाम छत्तीसगडच्या मध्य प्रदेशच्या निवडणुकीवर त्यावेळी झाला असावा. पण याच्यातली पुष्कळ कारणं आम्हाला बघावी लागतील, कारण सुरुवातीच्या काळामध्ये अगदी स्पष्ट इव्हन सगळ्या बाकीच्या वाहिन्यांवर, बाकीच्या सगळ्या सर्वेमध्ये पण काँग्रेसला पूर्णपणे पुढे आघाडी होती. मग त्या आघाडीला कुठे आम्ही कमी पडलो तर ते नक्कीच आम्हाला बघावं लागेल, कारण असं काय नव्हतं की ती वन साईड निवडणूक पहिल्यापासून होती. तर त्या बाबतीत आम्हाला त्याच्या बाबतीत इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं राहणार आहे. पण या सगळा जो फॅक्टर आहे, या फॅक्टरचा उपयोग तिकडे झाला. त्याच्यामुळे गॅरंटी किंवा मोदींच्या चेहऱ्यामुळे इलेक्शन हे झालेलं नाहीये. हे इलेक्शन त्या राज्याच्या ज्या परिस्थिती, त्या राज्याचे नेते आणि तिकडचं जे शेवटच्या क्षणी घडलेलं जे राजकारण आहे, तिकडे जे काही गोष्टी घडल्यात की आचारसंहितेचा भंग करून, त्याच्याबद्दलचं हा निकाल आहे. त्याच्यामुळे त्याबद्दल आम्हाला पूर्ण इंट्रोस्पेक्शन करूनच त्याच्याबद्दल आम्ही विचार करू की एक्झॅक्टली काय झालं. पण कमलनाथजी फिरले नाहीत असं म्हणणं चुकीचं ठरेल. कमलनाथजी पूर्णपणे अगदी कम्प्लीट प्रचार करत होते. कदाचित तो एक इंडियाचा जो एक मुद्दा आहे की इंडियाचा एक जो मुद्दा होता की तिकडच्या प्रचारामध्ये, आणि त्या गोष्टी कदाचित त्याचा किती परिणाम झाला ते शेवटी मतांची विभागणी आपल्या हातात आल्यावरच कळेल की कोणी किती मतं घेतलीत आणि त्या मतांमुळे किती सीट्स गेल्या. निश्चित तेव्हा बऱ्यापैकी चित्र तेव्हा स्पष्ट होऊ शकेल. मला अभिजित सरांकडे जायचं आहे. या 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये अजून एक फॅक्टर, एक महिला म्हणून माझ्या लक्षात आला की या 4ही राज्यांमध्ये महिलांशी संबंधित अनेक योजना राबवल्या गेल्या किंवा तशा योजना जाहीर करण्यात आल्या की अशा आम्ही राबवू सत्तेत आल्यानंतर, ज्या थेट पैशांशी रिलेटेड होत्या, ज्या घरगुती म्हणजे गॅस सिलेंडरवरती सबसिडी देणं असेल किंवा विद्यार्थिनींना लॅपटॉप किंवा स्कूटी देणं असेल कॉलेज विद्यार्थिनींना, अशा गोष्टींचा जाहीरनाम्यांमध्ये समावेश असणं, याच्यामुळे कुठेतरी महिलांच्या मतदानात टक्केवारीत वाढ होणं किंवा आपल्याकडे खेचून घेणं असे प्रकार या विधानसभा निवडणुकीत जास्त बघायला मिळाले. आणि यामागची कारणं काय? रेश्मा, जेव्हा स्थानिक मुद्दे संपतात त्यानंतर जात, धर्म, पात हे सगळे विषय संपतात, त्यानंतर जेव्हा जे घटक उरतात त्यामध्ये शेतकरी, युवा वर्ग आणि महिला हा प्रामुख्याने राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा विषय ठरतो. आणि मागच्या काही निवडणुकांमध्ये हे लक्षात आलंय की महिला वर्ग ज्या पक्षाला जास्तीत जास्त मतदान करतो तो पक्ष निवडून येतो. मग याची 2 उत्तम उदाहरणं आहेत. एक म्हणजे बिहारमध्ये नितीश कुमारांचं आणि दुसरं अरविंद केजरीवाल यांचं दिल्लीतलं सरकार. तर त्यानंतर प्रत्येक पक्षाने महिला वर्गाला काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. त्याच रणनीतीचा भाग म्हणून मध्य प्रदेशमध्ये भाजपनं लाडली बहिणा योजना आणली आणि ती कमालीची यशस्वी झाली. 1250 रुपये जर एका महिलेला दर महिन्याच्या 1 तारखेला खात्यात येत असतील आणि तेही 1,40,00,000 महिलांच्या खात्यामध्ये, तर तो महिला वर्गासाठी महत्वाचा विषय ठरला आणि त्यातूनच हे मतदानामध्ये प्रतिबिंबित होतं. ज्या वेळेला 8% जास्त मतं ही भाजपला 2023च्या निवडणुकीत पडताना दिसतात, त्यामध्ये महिला वर्गाचा वाटा हा जास्त आहे. दुसऱ्या बाजूला
तेलंगणामध्ये तेच झालेलं आहे. महिला वर्ग हा फार मोठ्या प्रमाणावर केसीआर यांच्यावर नाराज होता. केसीआर यांनी भरपूर योजना राबवल्या, परंतु त्या योजनांचं त्यांचं अजीर्णपण या निवडणुकीत आलेलं होतं आणि काँग्रेसने त्याला वेगळ्या स्वरूपात तिथं मांडलं आणि तेच आपल्याला आकड्यांमधून प्रतिबिंबित होतं. त्यामुळे महिला हा वर्ग आता उपांत्य फेरीमध्ये जरी दिसत असला तर लोकसभा निवडणुकी येईपर्यंत सगळेच पक्ष महिला वर्गाला आकर्षित करतील आणि त्याची स्पर्धा लागलेली आपल्याला दिसून येईल. निश्चित हाच मुद्दा थोडासा पुढे घेऊन मला अनिकेत काळे सरांकडे जायचं आहे. अनिकेत सर, राज्य पातळीवरती महिलांशी संबंधित जशा लाभाच्या योजना जाहीर करण्यात आल्या तशा केंद्र पातळीवरती जसं 80 कोटी गरीब कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटप करणं असो किंवा ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही अशा राज्यात सत्ता आल्यानंतर त्यांना पिकांचा हमीभाव वाढवून देणं असो, अशा ज्या लोककल्याण, शेतकरी कल्याण आणि महिला कल्याणाच्या योजना जाहीर करण्यात आल्या त्याचा भाजपला फायदा झाला असं आपल्याला वाटतंय? निश्चितच भाजपला याचा फायदा झाला. आपण जे हमी भावाची गोष्ट करतो आहोत, राजस्थान इलेक्शनच्या अगदी 25 ते 30 दिवस आधी 6 पिकांचा हमीभाव केंद्र सरकारने वाढवला. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये याच्याबद्दल प्रचंड पॉझिटिव्ह मेसेज एक गेला आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने तिन्ही राज्यांमध्ये 5ही राज्यांमध्ये जे कॅम्पेन केलं असं आपण म्हणू की महिलांना सेंट्रिक ठेवून मग मातृत्व वंदना योजना असेल, त्याच काळात लोकसभेमध्ये 33% बिल महिलांना आरक्षणाचं जे बिल आलं त्याच्यामुळेही हे महिलांना सेंट्रिक ठेवून थोडंसं प्रमोट करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने पूर्ण 4 राज्यांमध्ये केलं की विमेन वेलफेअर सेंट्रिक गव्हर्नमेंट आहे आणि महिला मतदानाचा इम्पॅक्ट हा निवडणुकीत येऊ शकतो हे डोळ्यासमोर धरूनच भाजपाने एकूण रणनीती आखली होती असं एकूण वाटतं. आणि दुसरं, भारतीय जनता पार्टीचं जे केडर आहे ते यशस्वीपणे या योजना घेऊन लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत घेऊन गेलं, म्हणून त्याचा मतांमध्ये कन्वर्ट करायला भारतीय जनता पार्टीला फायदा झाला असं मला इथे वाटतं. निश्चित. आणि पुढचा मुद्दा घेऊन तेलंगणाबद्दल देखील बोलायला हवं. जरी छत्तीसगड, राजस्थान ही राज्य काँग्रेसच्या हातून गेलेली असली तरी तेलंगणात काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे. सुरुवातीला मला वाघमारे सरांकडे जायचं आणि त्यानंतर मी चंदावरकर सर यांच्याकडे जाईन. वाघमारे सर, तेलंगणामध्ये केसीआर यांना हरवून काँग्रेसने इतकी बाजी मारणं त्याबद्दल तुमचं अभिनंदनच. मात्र यामध्ये कुठले फॅक्टर काँग्रेससाठी पॉझिटिव्ह आणि विजयाकडे नेणारे ठरले असं आपल्याला वाटतं? सगळ्यात पहिला फॅक्टर म्हणजे केसीआर यांनी ज्या पद्धतीने तिकडे राजकारण सुरू केलं होतं, एक प्रकारे सत्तेचा असलेला माज किंवा पैशाचा असलेला माज आणि त्याच्यावर आपण आपल्या पद्धतीने काही करू शकतो अशा प्रकारच्या ज्या योजना किंवा अशा प्रकारचं त्यांच्या आमदारांचं जे नेते त्या तेलंगणाच्या लढ्यामध्ये तयार झालेले त्यांचं वागणं आणि त्याचा परिणाम पूर्ण तेलंगणाच्या जनतेवर झाला. एक दुसरा फॅक्टर त्याच्यामध्ये असा झाला की तेलंगणाच्या म्हणजे केसीआरच्या मुलींच्या बाबतीत जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले, भाजपाने ज्या पद्धतीने पण ते आरोप केले, पण ते आरोप केल्यानंतर केसीआरला ज्या पद्धतीने किंवा ज्यांच्यावर आरोप झाले त्यांच्यावर जी कारवाई व्हायला पाहिजे होती ती कारवाई झालेली नाही. त्याच्यामुळे हे स्पष्ट चित्र तेलंगणामध्ये झालं की भाजप पूर्णपणे केसीआरला सपोर्ट करतंय. जरी ते एकत्र जात नसले तरी ते दोघेही एकच आहेत. हा दुसरा फॅक्टर झाला. आणि तिसरा फॅक्टर तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की MIM तर भाजपसाठीच काम करतं. ते एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्याच्यामुळे हे सगळे लोक एका बाजूला आले आणि लोकांनी पूर्णपणे काँग्रेसला पाठिंबा दिला. म्हणजे काँग्रेसला इतक्या प्रमाणात पाठिंबा होता की ग्रामीण भागामध्ये तर अगदी स्पष्टपणे लोक बोलत होते की आम्ही कुठच्याही परिस्थितीत आम्हाला केसीआर आणि भाजपचा तर प्रश्नच नव्हता. म्हणजे भाजप स्पर्धेमध्ये पण नव्हती तिकडे, पण केसीआर नको आणि केसीआरच्या बरोबर भाजप आहे म्हणून भाजप नको. त्याच्यामुळे काँग्रेसचं जे मत होतं आणि काँग्रेसची जी आश्वासनं होती त्या आश्वासनाला लोकांनी भरभरून पाठिंबा दिला. आणि त्यामुळे तेलंगणामध्ये आणि दुसरी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची की राहुल गांधींची जी पदयात्रा भारत जोडोची निघाली त्याचा जर रिस्पॉन्स आपण तेलंगणाचा बघाल, म्हणजे मी आता बोलतोय म्हणून नाही निवडणुकीच्या काळात,
तुम्ही जर तेलंगणाचा रिस्पॉन्स बघाल तर तो प्रचंड होता हो. आणि त्याच वेळी असं वाटत होतं की इकडे वारं बदलतंय आणि लोकांचं मतपरिवर्तन काँग्रेसच्या बाजूनी होतंय हो. कारण तो रिस्पॉन्स खूप होता हो. आणि त्या भारत जोडो यात्रेमध्ये केसीआरनी खूपच प्रमाणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, परवानग्या नाकारल्या, जे रूट्स होते ते रूट्स बदलले, पण केसीआरनी जेवढ्या गोष्टी केल्या ही यात्रा रोखण्याचा किंवा त्या यात्रेमध्ये अडथळे उभे करण्याचा, तेवढ्या जास्त प्रमाणात लोकांनी त्या भारत जोडो यात्रेला प्रतिसाद दिला आणि तेव्हापासून जे वातावरण तयार झालं ते वातावरण आतापर्यंत कायम राहिलं आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता अगदी धूमधडाक्यामध्ये आली. निश्चित उपाध्ये सरांना मुद्दा मांडायचा होता आणि उपाध्ये सर यात थोडंसं ऍड ऑन करते. अगदी हैदराबाद महापालिकेच्या निवडणुका झाल्या, केसीआरचं सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर भाजप थोडी अग्रेसिव्ह झालेली दिसली, हैदराबाद महापालिकेत चांगलं यशही मिळवलं, मात्र नंतर थोडी पिछाडीवरती गेली आणि आता तर अगदीच कमी जागा दिसत आहेत भाजपच्या. आता 11 जागा तुमचं चॅनल दाखवतंय. हो, भाजपच्या तिथे जागा होत्या 3 वरून भाजप 11 जागा होत आहेत. भाजपची टक्केवारी वाढतीये तिथे, त्यामुळे भारतीय जनता पार्टी एकदम मागे गेली असं मला म्हणणं योग्य होणार नाही. मला खूप हसू आलं, म्हणजे इतिहास आपल्याला आपला इतिहास तरी किमान माहिती असावा. MIM भाजपसोबत नाही तर MIM सोबत काँग्रेसनी नांदेडमध्ये युती केली होती, याचा तरी आपल्याला इतिहास माहिती असावा. त्यामुळे आपली आघाडी कुणासोबत आहे याची माहिती आपल्याला असली पाहिजे. पण ठीक आहे, शेवटी सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगता येत नाहीत, अडचणी जास्त असतात, त्यामुळे इतरांवरती आपण लुटून मोकळे होतो. तर MIM ही काँग्रेसच्या कशा पद्धतीने काम करत होती, कशी मतांची टक्केवारी घेत होती, हे सगळं आपल्याला माहिती आहे. दुसरं त्यातलं एक असं आहे की बाकीच्या 3 राज्यांचा ज्यावेळी आपण विचार करतो, एक तास सातत्याने मगाशी काय हे म्हणजे मग मोदींचं यश नाही असं मगाशी आमच्या वाघमारे साहेबांनी सांगितलं, ते संजय राऊत सांगत होते. राहुल गांधींची पदयात्रा फक्त तेलंगणातच अडकली का होती, काय ती यात्रा काढली होती त्यांनी, ती पुढे त्याचा परिणाम कुठे झाला, पुढे सगळीकडे ते इतकं फिरले, कुठे त्याचा परिणाम जाणवला. 3 राज्यात तर काही जाणवत नाहीये. एका अर्थाने 2 राज्य ज्यामध्ये काँग्रेस सत्तेवर होतं, राजस्थान आणि छत्तीसगड, इथून काँग्रेस आज पराभूत होतीये आणि त्याच्यामुळे 3 राज्यांमध्ये काँग्रेसला झपाटून पराभव. आणि तेलंगणामध्ये एक जे एक्झिट पोलनी सांगितलं होतं, ठीक आहे आज ते जिंकताना दिसत आहेत, तर मला काही म्हणायचं नाहीये, त्यांच्याबद्दल अभिनंदनच मी करेन, पण जे एक्झिट पोल सांगत होते की पूर्ण क्लीन स्वीप काँग्रेस करणार आहे आणि बाकीचे 10-20 जागा कोणी घेणार नाहीत, असं प्रिडिक्शन एक्झिट पोलने केलं होतं. तसंही ते दिसत नाही. उलट तो दुसरा जो पक्ष आहे केसीआर, तो काही ना काही चांगल्या 50-1 जागा आता घेताना दिसतोय. त्याच्यामुळे काँग्रेससाठी खरोखर आत्मचिंतन करणारी, काँग्रेसला लोक सातत्याने नाकारण्याची जी प्रक्रिया सुरू झाली होती ती प्रक्रिया अद्यापही कायम आहे. 1-2 यशाने त्यांनी काही फार फरक म्हणजे ते मला सांगतील, मग आम्ही कर्नाटकात जिंकलो नाही का, आम्ही इकडे जिंकलो नाही का, ते सांगतील, ठीक आहे त्याच्यामध्ये. पण 1-2 याच्यापेक्षा ओव्हरऑल ट्रेंडमध्ये 25 निवडणुका फॉर एक्झाम्पल झाल्या, त्यातल्या 20 ठिकाणी काँग्रेस पराभूत झालं. ह्याचं काय, याचं आत्मचिंतन करण्याची मला वाटतं गरज आहे. इंडीसारखा काय एवढा मोठ्या गोष्टी केल्या गेल्या, 40 पक्ष एकत्र आणले गेले, आता बघा आम्ही जिंकणारच असं एक चित्र केलं गेलं, तेही वस्तुस्थिती दर्शक नव्हतं. हे या निकालाचं निष्कर्ष एवढंच. नक्कीच वाघमारेजी थोडक्यात मला थोडक्यात एकच सांगायचं आहे की भाजपच्या निवडणुका जर तुम्ही बघाल तर याच्या अगोदरच्या निवडणुका आम्ही जिंकलेलो आहोत ना. आम्ही गोवा जिंकलेली, आम्ही मध्य प्रदेश जिंकलेलं, आम्ही मणिपूर जिंकलेलं, या सगळ्या आमच्याकडून हिसकावून घेण्यात आल्या. त्याच्यामुळे काँग्रेसला कोणी नाकारला अशातला भाग नाही. बहुमत आमच्याकडे होतं, आमच्याकडून बहुमत तोडून घेण्यात आलं. आता महाराष्ट्रात काय झालं, आमची महाविकास आघाडीचं सरकार होतं, काय करण्यात आलं, हे सरकार तोडण्यात आलं आणि भाजप सत्तेवर आली. पण वाघमारे सर हे सगळं जनतेनेही बघितलं आणि तरी देखील जनता आता भाजपला मध्य प्रदेशात कौल देतीये. हे सगळं बंड परत एकदा रेशमाजी सांगतोय की मध्य प्रदेश आणि राजस्थान याच्यातला जो विजय आहे तो तिकडच्या फॅक्टर्सवर अवलंबून आहे. त्याच्यामुळे तो जनरलाइज आपल्याला करता येणार नाही आणि जनरलाइज तो विजय झाला किंवा जनरलाइज काँग्रेसला नाकारण्यात आला असं म्हणता येणार नाही. कारण तो त्या राज्यातल्या घटना, त्या राज्यातले नेते, त्या राज्यातले इतर मतं याच्यावर अवलंबून. निश्चित हाच मुद्दा घेऊन मला सुनील चावके सरांकडे जायचं आहे. खरं तर तेलंगणाच्या मुद्द्यावरती आपण जे बोलत होतो, चावके सर, केसीआर के चंद्रशेखर राव यांनी मुळात तेलंगणा राष्ट्र समिती केली, मात्र अगदी मागच्याच वर्षी त्यांनी तेलंगणाचं भारत राष्ट्र समिती असं नामकरण केलं नवीन आणि राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं त्यांनी पुढचा प्रवास सुरू केला. महाराष्ट्रात त्यांनी हातपाय पसरायला सुरुवात केली, मात्र यामुळेच त्यांचं तेलंगणाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं का? एकतर त्यांची फार्म हाऊस मुख्यमंत्री असं म्हणून देखील त्यांच्यावरती टीका झाली आणि यामुळेच केसीआर यांना फटका बसला आणि काँग्रेसला त्याचा फायदा झाला असं म्हणता येईल.
नाही, अतिमहत्वाकांक्षा पहिले आपलं राज्य सांभाळणं महत्त्वाचं असतं. आपण जेव्हा राज्याचं नेतृत्व करतो तेव्हा राज्य सांभाळणं महत्त्वाचं असतं. राष्ट्रीय नेतृत्व करणं, राष्ट्रीय नेतृत्वाची गरज आहे का आपली जनतेला, देशाला, याचा विचार केला पाहिजे. महाराष्ट्रात KCRचं काही काय होतं, पण KCR हे एक साधन म्हणून वापरलं गेलं तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रात. तर असे उद्योग करण्यापेक्षा आपल्या राज्यात आपण पहिले बळकट आणि पुन्हा तिसऱ्यांदा कसं निवडून येऊ यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं होतं KCRचं. आणि TRSचं BRS जे झालं ते कदाचित एक प्रकारे या पराभवाचं एक ते कारण असेल की भारत राष्ट्र समिती जी तेलंगणापुरती होती ती राष्ट्रव्यापी करण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता त्याच्यात त्यांनी अनावश्यक वेळ घालवला आणि एक गृहीत धरलं की आपल्याला कोणी प्रतिस्पर्धीच नाही आहे. तर ते त्यांच्या अंगलट आलेलं दिसतंय. कारण माहोल कसा होता, देशात माहोल कसा आहे याचं उत्तम उदाहरण, ठळक उदाहरण म्हणजे तेलंगणा. की एखाद्या विरोधी पक्षाने जर व्यवस्थित काम केलं तर काय होऊ शकतं. छत्रपतींचा विचार म्हणजे